नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या बागलान रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. मी सुरेखा देसले. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आता आपले बाळ 1 वर्षाच्या पुढे जर झाले तर त्याला काय द्यावं खायला. भूक लागली, आपण 2 टाईम त्याला फ्रूट खाऊ घालू शकतो, काही बनवून खाऊ घालू शकतो. परंतु मधल्या वेळात बाळाला भूक लागते, तर मार्केटमधले तळलेले पदार्थ आपल्याला देऊ वाटत नाही. तर मग असं काय करायचं बाळाला द्यायला? तर आपण घरगुती आपल्या मार्केटमध्ये चुरमुरे मिळतात, कोणी मुरमुरे म्हणतं. तर त्यापासून एकदम कमी, एकदम म्हणजे तिखटच नाही अशा पद्धतीने आपण चिवडा बनवणार आहोत आणि तो आपण 15 दिवसाच्या पर्यंत आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तर चला तर मग आपण चिवडा बनवू. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे शेंगदाणे. शेंगदाणे मी अशा फुटा करून घेतलेल्या आहेत. अख्खे नाही टाकायचे आपल्याला, आपल्या बाळाला पुरेसे दात आलेले नसतात, ते बाळ अख्खा शेंगदाणा गिळू शकतं. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने फुटा केलेल्या आहेत. आपण थोडीशी तीळ टाकणार आहोत आणि थोडा कढीपत्ता लागणार आहे फ्लेवरसाठी आपल्याला. थोडं जिरं टाकायचे, कलर येण्यासाठी हळद टाकायची, थोड्याशा लसूणच्या कापड्या घेतल्यात मी 3 ते 4 तुकडे करून, आणि डाळ्या घ्यायच्या आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचे. कढई तापवून घ्यायची आणि आपण आपल्या बाळाचा चिवडा करतोय हे लक्षात ठेवून आपल्याला तेल टाकायचे. एकदम कमी तेलात आपला चिवडा झाला पाहिजे. आपल्याला आता एक एक करून सर्व वस्तू फ्राय करून घ्यायच्या आहे. त्याच्यात अशा पद्धतीने जिरं आणि तीळ टाकून घेतली. हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हे सर्व वस्तू छान कलसून घ्यायच्या आहे. आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मी थोडी पिठी साखरही टाकणार आहे. त्याच्याने छान चव येते चिवड्याला आपल्या. हे चुरमुरे मी आधी एकदम स्वच्छ करून घेतलेले, पाखडून आणि निवडून घेतलेले, आणि त्याच्यावर आता आपलं असं मटेरियल टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने सर्व मटेरियल टाकून आणि आपण चुरमुऱ्यांना असं लावून घ्यायचे. सोप्या आणि पटकन रेसिपी जर बनवायची शिकायचं असेल तुम्हाला, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, की तुम्हाला भूक लागताच 5 मिनिटात रेडी होणारा चिवडा तुम्ही खाऊ शकता. बाळाला पण खाऊ देऊ शकता. बाळ ज्याच्या घरी बाळ असेल, तुमच्या बहिणीच्या घरी, मुलीच्या घरी, तर तुम्ही रिकाम्या हाती न जाता एकदम स्वस्त आणि मस्त तुमच्या बेबीला आवडेल असा खाऊ